मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुकोबांच्या पालखी प्रस्थानाची पूजा होणार। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान उद्या 28 जूनला होणार आहे। या प्रस्थानाची पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होईल असा दावा देहू संस्थानानं केलाय। देवस्थाननं मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी आमंत्रितही केलं आहे। यावेळी बऱ्याच जिल्ह्यात पावसानं वेळीच कृपादृष्टी दाखवल्यानं बहुतांश वारकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्यात। त्यामुळे यंदा वारीत वारकऱ्यांची अभूतपूर्व उपस्थिती असेल असा विश्वास देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे महाराजांनी व्यक्त केलाय। प्रस्थानाची पूजा या ठिकाणी पार पडते। सकाळच्या वेळेस काकडा आरती होईल। काकडा आरतीनंतर आतल्या साईडला महाअभिषेक पांडुरंगाचा चालतो आणि त्याच्यानंतर 10 ते 12च्या दरम्यान पांडुरंग काल्याचं कीर्तन होतं, देहूकरांचं कीर्तन राहील आणि 2 वाजता बरोबर प्रस्थानाला सुरुवात होईल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या कार्यक्रमाला देहू देवस्थानतर्फे आमंत्रित करण्यात आले। तसे सुनील आमदार साहेब, तसेच आमचे श्रीरंगाप्पा बारणे साहेब, सर्व मंडळी, माझी आजी, सर्व आमदार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। आस लागली आहे सगळ्या वारकऱ्यांना विठुरायाची, त्या अनुषंगाने पाऊस पण चांगला बरसलेला आहे, तर काय परिस्थिती असेल, किती वारकरी यावेळेला सहभागी होतील असं मला? बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे, पेरण्या उरकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे वारकरी मोठ्या प्रमाणात भाविक सुख संबंध आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारकरी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावतील आणि हा सोहळा म्हणजे स्वतः तुकाराम महाराजांच्या आधी विश्वंभर महाराज म्हणला त्यांच्या आईने सांगितलं, वडील निर्धारी की पंढरीची वारी काय कर, तू माझी वडील निर्धार केलेला आहे, तू पंढरीची वारी तू काय कर, जतन कर। आणि ह्या जतन करण्याचा त्यांचा साक्षात अनुभव आहे आणि त्यामुळं ते स्वतः तुकाराम म्हणतात, पंढरीची वारी आहे माझ्या करी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायन अनिशी मुखे नाम। त्या पांडुरंगाचं मुखात नाम घेऊन त्या पंढरीची वारी कर, म्हणजे कसं जा तर गात जागा प्रेम मागा विठ्ठलाशी। त्या पंढरीच्या वेळेत सगळे आनंदाच्या वेळात नाचणं हे आनंदाचं प्रतीक आहे, गाणं हे आनंदाचं प्रतीक। त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला आनंदाच्या वर निघालेलं आहे।